सांगली बंद दरम्यान टायर पेटवून निषेध करण्यात आलाय। मूक मोर्चा दरम्यान तरुणांनी हे टायर पेटवले। 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या झालेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर सांगलीमध्ये हे टायर पेटवण्यात आलेले आहे आणि निषेध व्यक्त केला गेलाय। सांगलीतील जत तालुक्यामधील करजगी गावामध्ये 4 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी सांगलीतील जतमध्ये निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जत शहरामध्ये 2 तरुणांनी या ठिकाणी टायर पेटवून या घटनेचा निषेध केलेला आहे। 4 वर्षाच्या बालिकेवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी सांगलीतील मिरज शहर, जत शहर आणि उमदीमध्ये निषेध मोर्चा काढण्यात येत आहे। या मोर्चाला सुरुवात होणार आहे। यापूर्वी या ठिकाणी काही तरुणांनी टायर जाळून या घटनेचा निषेध सुरू केलेला आहे। खरं तर ही निषेधार्ह घटना आहे। या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। मूक मोर्चा काढावा असं आवाहन करण्यात आलं होतं। मूक मोर्चाला या जतमध्ये सुरुवात होणार आहे, परंतु असं असलं तरी या ठिकाणी टायर पेटवून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। आपण पाहतोय या ठिकाणी पोलिसांकडून पाण्याने हे जे टायर पेटवण्यात आले आहेत ते विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर कोणत्या प्रकारचं हिंसक वळण या आंदोलनाला लागू नये असे आवाहन देखील करण्यात आलं होतं, परंतु आता या प्रकरणी जतमध्ये टायर पेटवून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। त्यामुळे पोलीस देखील या ठिकाणी सतर्क झालेले आहेत। मोठा तगडा पोलीस बंदोबस्त देखील जतमध्ये आणि मिरज शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। जत शहर आणि मिरज शहरामध्ये मूक मोर्चाला काही वेळा सुरुवात होईल। त्या पार्श्वभूमीवर आता जतमध्ये टायर पेटवून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली। सांगलीच्या जतमध्ये 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली आणि चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनं सांगली हादरली आहे। आरोपी पांडुरंग कळलीला आता उमदी पोलिसांनी अटक केली आहे। घटनेच्या निषेधार्थ जतमध्ये कडकडीत बंद तर मिरजमध्ये या पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्यात आला। सांगलीतील जतमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेलाय। 4 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला, त्यानंतर तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याचं बघायला मिळालं, त्यामुळे सांगली हादरली आहे। काल दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचं दिसून आलंय। तर त्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला। त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टाला विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू।